आज काय माहिती का एकदम आपल्याला आज म्हटलं कसं लग्नासाठी ना युनिक कसं त्या दिवशी ना पिवळा ड्रेस ऑर्डर वगैरे केला बरं का. मग आता फक्त माझ्याकडंच पिवळा ड्रेस नव्हता म्हणजे कसं कोणची हळद वगैरे असली की दोघं पिवळा ड्रेस कसं मॅचिंग नाही का नवरा बायको म्हणून मग मी पण आहे ना लगेच ऑर्डर केलं आणि मग शेवटी आला बरं का कुर्ता. म्हटलं आता कुर्ता आला आहे तर लगेच आपण कसं ओपन करून बघितलं पाहिजे कारण कसं कुठं फाटेल फुटेल असला तर लगेच रिटर्न करायचं म्हणजे टेन्शन नाही कारण का अहो आल्या आणि ते तिला बोलत असन काहीतरी बडबड करीत असन. कुठे गेली होती विचार कुठे गेली होती मला शोधून. हा विचार कुठे गेलती म्हणा मला शोधून. तिकडेच ठेवणार आता तू खाऊ नाही तिकडेच ठेवणार ते खाऊ. मी म्हणलं पिशीत नाही आला का काही तर मग तुम्ही गेलो घरात आले पिशी तिथेच राहिली खाऊ तर इथेच राहिला. हे गरम पाण्यामध्ये का बरं टाकलं का तू. एक सोपी आयडिया आहे. जर सोयाबीन खूप लवकर भिजवायची असं ना थोडंसं कोमट पाणी करायचं त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं 2 मिनिटात सोयाबीन भिजते. हे बघ बरोबर आयडिया वुमन. झटपट जर काही करायचं असेल तर मग झटपट आयडिया आहे. चला मग आता सगळी रेडी आहे एवढं कापून घेतो. पटापट कापून द्या मला. हो देणार ना मग कापा हळूहळू. हाय आणायला लागते ना धार. हे अजून ना आता हे थोडंसं भिजलंच म्हणजे जवळपास भिजलंच काहीच नाही नॉर्मल राहिले तेवढं भिजलं का मग ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं पूर्ण जेवढी शक्य होईल ना तेवढी ड्राय करायची. बियाणे घ्यायचं चालेल. गरम येईल पाणी गरम थांब इकडे धरतो असं. ठीक नक्की ना. हा टाक गरम आहे गरम आहे लई. बस 2-3 पडल्या खाली सगळी पिळून घ्यायची ना पण. हा पूर्ण ड्राय करायची कारण आपल्याला ती तळायची त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे. जेवढी शक्य होईल ना. काय हो कांदा काय सोयाबीन नाही हा कोबी आहे. काय माहिती काय मस्त पैकी कांदा सोबत चिरून घेतलाय आणि हे पण काय म्हणते याला ढोबळी मिरची पण मस्त उभी चिरून घेतली आणि कोबी पण मस्त चिरून घेतला आणि हे मसाले म्हणजे हा सोया आहे ही रेड चिली आणि हे ग्रीन चिली म्हणजे 3 टाकतो आम्ही छान लागतं. आणि हे मस्त पैकी भिजवून त्याच्यावर थोडं थंड पाणी टाकून हे केलेलं आहे. आणि त्यानंतर आता हा ना म्हणजे ऑलरेडी मसाला असतो नाही का म्हणजे तळायसाठीचा बरोबर ना. त्याच्यात कॉर्नफ्लॉवर वगैरे नाव काय त्याचं बाय बरं असं ठीक आहे टाकलेलं आहे ते चिल्ली टिक्की काहीतरी आहे मसाला. तो मसाला म्हणजे कसं मॅरिनेशनसाठी नाही का एक प्रकारे आपण आहे ना. आणि कलर सोडतं ते कलर दाखवतो तुम्हाला लगेच लाल होते बघा झाले का लाल याच्यामुळे लाल होतात ते खरं. आणि टेस्ट पण लागते असं काही नाही. आणि टेस्ट पण लागते. हाताने कर ना हाताने नको छान वाटतं मला बाळाला घ्यायला लागतं ना. ते मॅरिनेट नाही होणार व्यवस्थित होणार. बरं कर मग. आमचे बघा असे भांडणं असतात बरं आमचे त्यामध्ये डेंजर भांडणं करतो. होणार. आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवले. हे झालं का 5-1 मिनिटं ठेवून लगेच तेलात टाकणार. याला जरा मॅरिनेट करून ठेवायचं पूर्ण टाक जाऊ दे सगळं मसाला टाकू. हा पूर्ण टाकलं तर टेस्ट छान आहे ना कारण भरपूर सोयाबीन आहे कारण की पूर्ण कोट झाली ना पूर्ण छान तर मग छान लागते. आणि पूर्ण कोट झाली की छान लागते आणि तळती पण छान. पण तळताना मी मंद आचेवरच तळायची. अजिबात घाणी करायची. किती टाइम लागला तरी चालेल पण मंद आचेवरच तळायची तरच मज्जा येईल. तरच ते क्रंच येतो त्याला नाही तर मग काय खायचं आणि मऊ पडते ते थोड्या वेळाने. आणि ही आळूची वडी पण लई छान तळते बरं का. 1 नंबर मला तरी आवडतं. क्रुम 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 होते. आमचे बघा लुडूपुडे गँग बघा लुडूपुडे
हे बघ छान कोट झाले बरं, काहीच नाही राहिलं है ना. मस्त झाली ना. अजून टाकतो मसाला. अजून कशाला? अजून थोडं थोडं मॅरिनेशन व्हायचं बाकी ना. मला त्याने हे झाले असं सर्दी ना. हा नाकाल पाणी आलं त्या वासाने. आता काय मस्तपैकी झाली, जवळपास सोयाबीन झाली आमची. मला माहित होतं जास्त लागणार, कारण का अजून ते पूर्ण शिल्लक सगळं टाकून दे होतो. मग हॅलो गुलाबजामुन दिसते, गुलाबजामुन गुलाबजामू ते कॅमेऱ्यात कसं वाटतं ना, असं वाटतं गुलाबजामू करू राहिली, गुलाबजाम आहे ना लांबून, पण ती सोयाबीन चिल्ली बर का. त्याच्यामुळे जास्त एक्साइटेड होऊ नका. नंतर आलं ते आलं बाई बिना चटणी. कम ऑन. आणि एकदम हळूहळू सोडायचे. आणि तेव्हा किती, कारण त्याच्यात तेवढं हे ना पाणी त्याच्यामध्ये, अजून खूप पाणी त्याच्यात, त्याच्यामध्ये असं झाले. जेव्हा हे बंद होईल ना तेव्हा समजून घ्यायचं किती छान तळली आहे. चटका बसून आलं ना, एवढं उडालं पाणी तेल. बाबा कामाची आणलं बाळा, थँक्यू. आमच्या बाळाने झालं आणून दिलाय मला. बघ त्याचं ते हे कमी झालं, बुडबुड यायचं कमी झालं जरा. त्याच्यातलं पाणी सोकलं का होतं. आणि दोन बघायचं का, इकडे जर कडेला जर लागली ना ती जायची चिटकती. हे बघ चिटकली खाली थोडी थोडी. मंद आचेवर तळायची एकदम. मीठ टाकलं का? हा याच्यातच टाकलं ह्या पाण्यात. मी सांगितलं ना स्टार्टिंगला, ज्या पाण्यात आपण भिजवतो ना त्याच्यात मीठ टाकायचं. कारण सॉस मध्ये ना ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण कमी केलं तरी चांगलं. कारण आपण सॉस टाकणार त्याच्यात मीठ असतं. आता काम उरकाना चालले. मॅडमने बघा तिकडे लगेच दुसरी कढई लावली आणि कार्यक्रम चालू केलाय. मग किती टाइम लागेल ना म्हणते भाई. सोयाबीनची लई टाइम लागतो बरं का हॉटेलमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला 15 ते 20 मिनिटं वाट बघावी लागते ना. कारण ती जर चांगली तळली अशी चांगली आवाज येते खालो परत एकदा हलो कडक आवाज येतो. हे बघा आमचं टमक. मजा आहे. नाही तर मग काय मजा आहे, ती करा क्रंच असला तिला खरंच खायला पाहिजे. लय मऊ मऊ काय खाऊन वाटत. पांढरा शुभ्र कांदा आहे म्हणजे एवढं रडवलंय ना त्यांनी. एवढं बाकी आता. ह्या मिरच्या नंतर कापल्यात. ही शिमला आहे आणि हे कोबी आहे. कांदा आपण कच्चा कोबी खाऊ शकत नाही. कच्चा कोबी मला थोडा थोडा आवडतो, जास्त पण थोडासा. आता तुम्ही ना मायऱ्यासोबत खेळा, तोपर्यंत मी बाकीचं करते. बरोबर ठीक आहे बाय. हा मग हे टाकलं आणि ती एक दुसरी होती सोयाबीन टिक्का नाही का, सोयाबीन टिक्का ती टाकली. ती काय होतं माहिती, ती तळायची होती राईट. त्याच्यात ना पाणी टाकून मिक्स करायचं आणि ते टाकायचं. प्रदर्शन मधून त्याला टेस्ट होती त्या सॉसच्या वाटल्या. 20 रुपयाला एक आहे. हा 20 वालायचे. 20 लाच या फक्त या बाटले हे मॉल मध्ये. किती मस्त झालं मौसूद. काय झालं ना लवकर. इकडचे दोन्ही हे पण होईल. झाकण काही नाही काही नाही. मम्मी बघ काय करते बाळा. हे बघ तुला खायचं का? नका येते अलकाटी ते. देऊ तुला देऊ बिना मसाल्याची ना. घ्यावा काय करावं आपण. दमले दमले आता. तिखट आहे. टाकू का? तो मसाला टाकला त्यात पहिला.
कोणता मसाला? दुसऱ्या पुडीतला. तो कालवले ते वरून टाकायचा आहे. अगं वरून नाही राहत, हा मसाला राहतो ना, पाणी टाकायचं असं, मग ते आणि ते त्याच्यात टाकायचं कांद्यातच. मग आधी सांगायचं होतं बसलं. तू तेच सांगत होते. पण मटेरियल कमीच झाले आपलं, काही म्हणा. जाऊन मरू चल, माकून माकून सोयाबीन जास्त झाली, मटेरियल कमी झालं. अजून आहे बघा सर, होय तुला फोन. तुला लागलं तर काय भरपूर आहे. कशी खाती बघा. आणि माझं आता मी खाणार आहे. आई मला पाणी दे थोडं. त्याच्यात थोडं मटेरियल कमी पडलं. आज सगळं आवरलंय छान पैकी. भाई कशी लगेच बाहेर पळती बर का. हा कुठं चल. आईन हे गेले गावात, मम्मीला पण यांनी सोडवलं आणि आईन त्यांचं बँकेत काम होतं मग ते गेलेत. आणि मी मनाने उद्योग केलाय. उद्योग केलाय म्हणजे सारण बनवायला टाकले, मोदक बनवायचे उकडीचे. आता मम्मीकडे तर बनवले होते मम्मीनी, ते बघितले होते मी की कसे बनवतात, नाहीतर मला पण नव्हतं माहिती की कसे बनवतात. तर मी ट्राय करणार आहे, बघू कसे होत आहे. आता आई पण नाही येत की मग मला सांगतील की एवढं पीठ घे तेवढं घे. आता सगळा मनानेच कारभार आहे. आता बघू हा कारभार चांगला होतोय की नाही होतोय. सोयाबीन चिली तर आवडली होती सगळ्यांना. आता तुम्ही अशा मी मनानेच सांगतेय. तर आपण यांची जरा मुलाखत घेऊया. तुम्हाला सोयाबीन चिली आवडली होती का? कशी झाली होती? तुम्हाला आवडली का? हो तर हो म्हटल्यात मग ठीक आहे. नाही मग खरंच आवडली होती, कारण उरली नव्हती कढईत. याचा अर्थ एखादी गोष्ट जर संपली ना तर मग आपण समजून घ्यायचं की ती आवडली, आणि जर ती संपली नाही मग नाही आवडली. हे काय का आता नवीन असले नवीन पदार्थ आहे का? मग उद्या जायचं ना, आज सगळं खाऊन घ्यायचं. आईला असल गावरण तुपाचा वास येऊ राहिलाय. हा तुपात केलंय, तुपात बनवलं. तुपात बनवलं ना? टेस्ट करून पाहिजे कसं आहे. हा असं काढा ना थोडस ते होतं. कसं कळलं तुमची रिॲक्शन कसं आहे? एक नंबर झाली शपथ, एक नंबर. पा तू त्यातले काय काय टाकले तुला? इलायची टाकली, हावरी बी आहे, खोबरं बी आहे, अजून गुळाची बी टेस्ट राहिली. अजून एवढंच टाकलंय. आणि छोट पिल्लू बघ कसं खेळतोय, ते लक्षच ठेवून मम्मीवरती. धरा बरोबर ओळखलं ना सगळं? सगळं एकदम व्यवस्थित ओळखलं, एकदम व्यवस्थित आहे. छान झालंय ना पण. ठीक आहे मग आता इकडं ते पीठ करते. पिल्लू ऑलमोस्ट पिल्लू घ्या. मी जस्ट आता अकोल्यातून आलो, कोथिंबीर घेऊन मस्त आपल्याला. आणि कार्यक्रम चालू होता, हिचा कार्यक्रम चालू होता. चला आता चिमूटभर मीठ टाकते आता. मस्त मी पण कटिंग बिटिंग करून आलोय मस्त पैकी. आता उद्या आम्हाला जायचं. बाय 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 करणार अकोल्याला. चल धर मोबाईल, मी जातो जरा पाणी गरम करतो जरा. हा पाणी गरम कर, पिल्लूला घ्या ना. आणि मी ना तोपर्यंत म्हणू पुसून टाक ना फडका घे. मी झाडू मारलाय चांगला. तिच्या पायाला लागले ते खात. दोघं सासू ना काय करते? काय मोदक? गणपतीला उकडीचं मोदक पाहिजे, आम्ही करतो. उकडीचे का? उकडीचे नाही आता हे तळायचे का? नाही उकडायचे. उकडायचे मोदक उकडायचे. अरे काय माहिती, 8 ते 8 वाजता चालू होती बरं का. एवढं संपलं नाही. तुम्ही पटकन जा. कुठं? आपण सगळे जाऊ. आपण सगळे जाऊ त्या दिवसाची परत जाऊन 15 मिनिटात घरी. चाल इकडे. तू काय ते दरवाजा मागे धावून राहिलंय? काय होतं तुला? तुला इकडे काय खायला नाही का? हे बाई हे तिघांना ते लॅपटॉप सोडून आज शेवट दिवस आहे. लॅपटॉप पर तुटून पडल्या, रे तुटून. चालेल गॅस एक नाही पण मला वास येतोय असा. समाधान भरला. अहो काही नाही, आपल्याला फक्त निवद द्यायचं आहे बस, बाकी काय नाही करायचं. पण मग काय? काहीतरी स्पेशल असल्यावरच
व्हिडिओ काढतो ना आपण तसं रेग्युलरच नाही काढत. काय भाकरी तेच करणार आहे, बाजरीची भाकर आहे, हे उकडीचे मोदक आणि हे उकडत आहे. आणि हे थोडस सारण उरलं होतं तर मग म्हटलं ते कशाला हे करायचं म्हणून ते तळणीचे मोदक. ते तळणीचे मोदक ते पण छान लागतं, ते पण आवडतं. हा हा बाजरीच्याच करते. इथं कढी पण आहे, कढी पण झाली, कढी आहे मस्त, भात पण झाला, भात बी झालाय, उकडीचे मोदक बी झाले आणि आता 8 वाजता आले, आरतीचा टाइम होत चाललाय. म्हणून घरी चालली माझी बात काही नाही. तर आता आपण डायरेक्ट जेवतानाच भेटूय ना. हा आता कारण तुम्ही मगाशी गेम खेळत होते ना, मला व्हिडिओ पण नाही काढता आला की मी ते पीठ कसं मळलं काय कशाचं सुद्धा नाही काढता आलं. जाऊ दे. पिल्लू पण रडत होती, पिल्लूला पण बघायचं. मोदक उकडताय, माझ्या भाकरी पण झाल्यात, भाजायची राहिली, एवढी भाजून होईल आणि एवढे तळले की झालं. काय व्हायचं काय हा आरती सुरुवात आधी कोणाला फोन करायला लावला मला. नाही वरती पोहोचले लवकर, तिथं पोहोचल्यावर टाइमपास करते. काय झालं, आपला वडा झालाय का? दिसत नाही पण आपण आपल्या मोबाईल मध्ये दिसत नाही रे. अहो आपल्या मोबाईल मध्ये दिसत नाही. आम्ही चाललो होतो सगळे आरतीला, आवरून बिवरून प्रसाद घेऊन, पण आरती 9 वाजता चला घरी जेवण करू. आता मला तर खरंच रडू येऊ राहिले.